नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात कादंबरीचा सीझन 2. आणि आज पुढचं प्रकरण इरली काकूंचा विचित्र हट्ट. आरा काकांच्या या प्रकरणाच्या गडबडीतच नंतर गुरुजींनी स्वतःला सावरून आम्हा मुलांच्या व्यवस्थित परीक्षा घेतल्या. त्यावेळी परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी चिकोडीहून मागवल्या होत्या. तेव्हा आमच्या विठ्ठल काकांची यमी सोडली तर आम्ही अगदी कावत्या मावत्यासुद्धा चांगल्या तऱ्हेनं पास झालो. आमची यमी नापास झाली. कमळी काकूंनी आमच्या आजीपुढे भुडभुण लावली की आये, गुरुजींना सांगून यमीला वर चढवायला सांग, नाहीतरी आये आमच्या देखील चुलीकडे बसून ते भाकरी खातात तर त्यांना तेवढं करायला सांग. तेव्हा आजीसुद्धा बरं म्हणाली. त्याच दुपारी गुरुजी जेवायला आमच्या वाड्यावर आले तेव्हा आजी त्यांना म्हणाली, अहो गुरुजी, सगळी पोरं पास झाली, फक्त आमची यमी नापास झाली. गुरुजी, तशी ती लहान आहे, तिला तुम्ही वर ढकला. तसे ते 3 महापुरुषांचा आदर्श आपल्यासमोर ठेवणारे आमचे चांगले गुरुजी म्हणाले, आजीबाई, मी विद्येशी प्रतारणा करणार नाही. अहो, आपली यमी एखाद्या विषयात गेली असती तर मी तिला जास्त मार्क देऊन वर चढवलं असतं. तशी 5 अंकांची सूट प्रत्येक विषयातल्या पेपरला असते. आपण यमी सगळ्या विषयात नापास झाली आहे. गणितात तर तिला 0 मिळालं आहे. तेव्हा तिने ह्या वर्षी 5वीतच राहणं उचित आहे. तिने ह्या वर्षी 5वीतच राहून खूप अभ्यास करायला हवा, कारण कुणीतरी म्हटलंच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे आजीबाई, जर माणसानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाळूचे कणसुद्धा रगडले तर त्याच्या त्या प्रयत्नातनं, म्हणजे त्या वाळूच्या कणातून तेलसुद्धा गळू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, कुठलीही गोष्ट प्रयत्नानं साध्य होते, त्यासाठी फक्त प्रयत्न हवा. आणि आपल्या यमीनंसुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर ती पुढच्या वर्षाला चांगल्या अंकांनी उत्तीर्ण होईल. तेव्हा गुरुजींच्या त्या नकारावर चिडलेली माझी आजी एकदम म्हणाली, अहो गुरुजी, आमची यमी शेंबडी पोर आहे, ती काय वाळू रगडून तेल काढणार आहे. त्यात तुम्हाला माहिती कसं नाही. अहो, वाळूच्या कणात तेल नसतं. अहो, वाळूत तेल असतं तर आम्ही शेतकरी कशाला सूर्यफुलाची, तिळाची, कापसाची शेती करत बसलो असतो. अहो, बैलगाडीतून रगड वाळू आणून तीच रगडून तेल काढत बसलो नसतो का. गुरुजी, वाळूत तेल नसतं, पण ती वाळू डोळ्यात गेली तर डोळा मात्र फुटायची शक्यता असते. त्यावेळी आजीचं हे सगळं बोलणं गुरुजींनी विडीचे 2 झुरके मारत शांतपणे ऐकून घेतलं. नंतर ते हलकेच म्हणाले, आजीबाई, ह्या वर्षी मी स्वतः यमीच्या अभ्यासाकडे लक्ष देईन, त्यामुळे तिला पुढच्या वर्षी चांगल्या तऱ्हेनं पास होता येईल. अहो, असा अभ्यास कच्चा असताना जर तिला 6वीत ढकललं तर ती पुन्हा नापास होईल. त्यामुळे मुळात तिच्या अभ्यासाचा पाया भक्कम करणं महत्त्वाचं आहे. तरी आजी शेवटी म्हणालीच की म्हणजे गुरुजी, तुम्ही तिला वर चढवणार नाही का. गुरुजींनी नाही म्हणून मान हलवल्यावर ती गप्प झाली. एकदा सतत यमीला वर चढवण्याबद्दल आजीजवळ भुडमुड करणाऱ्या कमळी काकूंना आजी वैतागून म्हणाली, कमळे, कुठून तरी टोपलीभर वाळू आण आणि यमीला ती रगडायला सांग, आणि त्यातून तेल आलं की गुरुजी तिला वर चढवतील. त्यावेळी कदाचित आता टोपलीभर वाळू कुठून आणायची म्हणून काकू नंतर गप्प बसलेले असाव्यात. तरी नंतर विठ्ठल काकांकडे त्यांनी गुरुजींनी काहीतरी सांगावं म्हणून भुणभुण चालू केली. त्यावेळी मात्र त्यांना विठ्ठल काका म्हणाले की कमळे, मी यमीचं प्रगती पुस्तक बघितलं आहे, ती सगळ्या विषयात नापास झाली आहे. मग तूच सांग, तिला गुरुजी तरी कसे 6वीच्या वर्गात ढकलणार. तिला 5वीचाच अभ्यास जमत नाही, मग 6वीचा अभ्यास करणं फार जड जाईल तिला. आणि हे बघ कमळे, गुरुजींनी मला सांगितलं आहे की यावर्षी ते जातीनं तिचा स्वतः अभ्यास करून घेणार आहेत, म्हणजे 6वीचा अभ्यास तिला सोपा जाईल. तेव्हा आता तुझी ही यमीबद्दलची भुणभुण थांबव. नंतर खरंच कमळी काकूंनी पुन्हा कधी यमीला वर चढवण्याबद्दल कसलीही भुणभुण केली नव्हती. परंतु नंतर हे यमीचं प्रकरण दौलती काकूंना कळलं तेव्हा आमचे दौलती काका पार्वती काकूंना म्हणाले, च्या मारी पार्वती, हा गुरुजी अख्ख्या शाळेच्या पोरांना सुधरून सोडणार असं दिसतंय.
हा परीक्षा काय घेतो, पेपर काय तपासतो आणि पास नापाससुद्धा बघतो. पार्वती काकू हसत म्हणाल्या, अहो म्हणूनच ते गुरुजी आहेत. आणि तसं बघता आपल्या यमीचं अभ्यासात जरा कमीच लक्ष होतं. वायफळ बडबड करण्यात तिचा वेळ जायचा. आता गुरुजी स्वतः तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणार आहेत ना, ही चांगली गोष्ट आहे. मी कमळीला समजावलं आहे की 1 वर्षानं काही फार मोठा फरक पडत नाही. हे ऐकून दौलती काकांनी मान हलवली आणि नंतर खरंच ते यमीचं नापास प्रकरण संपून गेलं होतं. आम्ही सर्व विद्यार्थिनी अगदी छान अंक घेऊन पास झालो होतो. मी आणि सगुणा 7वीत गेलो होतो, तर आत्मा आणि तुकादादा 8वीत गेले होते. आता त्या दोघांना मांजरीवाडी सोडून बाहेर शिकायला जायला लागणार होतं. आमच्या रामदास काकांनी आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर करायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी आत्मा तुकादादाच्या पुढच्या शिक्षणाबद्दल गुरुजींकडे नीट चौकशी केली होती. तसे आमचे सुरेश रमेशदादा चिकोडीच्या महाविद्यालयात शिकत होते. त्यामुळे तिथले परदेशी हेडमास्तर रामदास काकांच्या, आनंदी आत्याच्या आणि आमच्या गुरुजींच्यासुद्धा चांगल्या ओळखीचे होते. त्यात त्या श्याम विद्यालयात वसतिगृहाची सोय होती. मुख्य म्हणजे आमचे सुरेश रमेशदादा तिथे असल्यामुळे आमच्या आत्मा तुकादादांची घरच्यांना काळजी वाटणार नव्हती. आणि ह्या सगळ्या कारणास्तव रामदास काकांनी आत्मा तुकादादाला चिकोडीच्या श्याम विद्यालयात दाखल करायचं ठरवलं. तरी सगळ्यात प्रथम त्यांना आपल्या आईचा म्हणजे आजीचा सल्ला घ्यायचा होता. रामदास काकांनी सर्वांना बोलवून सांगितलं की आपण आत्मा आणि तुकाला डॉक्टर करायचं ठरवलं असून त्यांना चिकोडीच्या श्याम विद्यालयात ठेवणार आहोत. आता काकांनी मुद्दाम हे आमच्या इरली काकूंनी ऐकावं म्हणून सांगितलं होतं. आता काका त्या इरली काकूंच्या सततच्या सखा करून रडण्याला पार वैतागले होते. आता ते कधी ओसरीवर असले आणि ते जर आम्हा मुलांशी काही बोलले की माझघरात इरली काकूची आदळआपट सुरू व्हायची. तसंच त्या आंबाच्या जत्रेच्या वेळेला इरली काकूंनी जे काही नाटक केलं होतं, त्यामुळे हल्ली जवळजवळ रामदास काकांनी इरली काकूशी बोलणं टाळलं होतं. त्यांनी फक्त काही विचारलं की ते तेवढ्यापुरतं बोलत. आत्ता देखील आत्मा तुकादादाबद्दल ते काकूंशी काही बोलले नव्हते, फक्त तिने ते ऐकावं म्हणून ते जोरात बोलत होते. त्यावेळी ते आजीला आणि आत्याला म्हणाले, आये, या श्याम विद्यालयात राहायची, जेवणाखाण्याची उत्तम व्यवस्था आहे. तसंच तिथल्या आजी माजी विद्यार्थ्यांवर परदेशी मास्तरचं विशेष लक्ष असतं. ते विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सवलती देतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे तिथली शिस्त फार चांगली आहे. या परदेशी हेडमास्तरांचा आपल्या श्याम विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कसा जास्तीत जास्त फायदा घेता येईल ह्याकडे बघण्याचा विशेष कल आहे. त्यात तिथे इंग्रजी आणि संस्कृतचे विशेष क्लास घेतले जातात. म्हणजे सुट्टीच्या दिवशीसुद्धा विद्यार्थी त्या वसतिगृहात राहून त्या विशेष क्लासला जाऊ शकतात. आणि ह्या अशा इंग्रजी आणि संस्कृतच्या विशेष क्लासमुळे आपले सुरेश रमेशसुद्धा इंग्रजीचे चांगले मास्टर झाले. तेव्हा आत्याही म्हणाली, हो आहे, तिथे सगळं चांगलं शिस्तबद्ध आहे. माझ्या सुरेश आणि रमेशची नजरसुद्धा आत्मा तुकावर राहील. हे सगळं ऐकून घेतल्यावर आजी म्हणाली, रामदास, माझी आत्मा तुकानं चिकोडीला जाण्यासाठी हरकत नाही. पण रामदास, अगोदर तू इरलीकडे बोललास का? रामदास काका म्हणाले, आई, तिला रडण्यापरीस बाकी कशाला वेळ नाही. हा निर्णय मी आणि गुरुजींनी मिळून घेतला आहे. त्यावेळी आजीला उगाचच वाटलं की आज जर आराच्या जमिनीत ती 1ली ते मॅट्रिकपर्यंतची शाळा सुरू झाली असती तर आपल्या ह्या पोरांना असं दूर जावं लागलं नसतं. तसं आम्ही बघत होतो आमचे सुरेश रमेशदादा घरापासून दूर त्या वसतिगृहात राहूनसुद्धा तब्येतीनं छान झाले होते. त्यांची ती गावढळ झाक गेली होती. त्यांचं राहणं सहाणं अगदी शहरी झालेलं होतं. त्यांचं बोलणं सभ्यतापूर्वक होतं. ते दोघे इंग्रजीसुद्धा फाड करून बोलत. आता ते दोघं मॅट्रिकला गेले होते. आणि शिवा काका एकदम म्हणाले, रामदास, तू हे फार छान केलंस. खरंच आपली ही पोरं डॉक्टर झाली की किती छान होईल. नंतर माझ्या मुरलीचासुद्धा विचार करीन म्हणतो. आता त्या श्याम विद्यालयात आणखीन एक सोय केली होती. तिथे कॉलेज त्या वसतिगृहाच्या जवळ होतं. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना त्या वसतिगृहात राहून कॉलेजसुद्धा करता येणार होतं. एकूण काय तर रामदास काकांचा आमच्या आत्मा तुकादादांना चिकोडीला ठेवायचा निर्णय सगळ्यांना योग्य वाटला होता. आमचे गुरुजी काकांबरोबर जाऊन श्याम विद्यालयात आमच्या दोन्ही दादांचा दाखला घेणार होते. इकडे बाहेर ओसरीवर सगळ्यांचं हे बोलणं चाललेलं असताना तिकडे आत आमच्या इरली काकू मात्र जाम भडकल्या होत्या.
शेवटी त्या तशाच बाहेर येऊन ओरडल्या, "अहो, मला न विचारता तुम्ही एकट्याने आत्मा तुकाबद्दल निर्णय घेतलात, तर आता माझ्या मुलांबद्दल मी घेतलेला निर्णय तुम्ही सगळेजण ऐका. मी आत्मा तुकाच्या पुढच्या शिक्षणासाठी आबांकडे बोलले होते आणि त्यांचं आणि माझं म्हणणं आहे त्या दोघांनी आमच्या कोल्हापूरच्या आमच्या वाड्याजवळ असलेल्या विवेकानंद हायस्कूलमध्ये शिकावं. त्यामुळे ते आमच्या वाड्यातच राहून शाळेत जातील, त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होणार नाही. त्यात आबा त्या दोघांचा अगदी डॉक्टर होईपर्यंतचा सगळा खर्च करणार आहेत. तेव्हा माझी पोरं आमच्या वाड्यात राहून कोल्हापूरलाच शिकतील." तेव्हा रामदास काका इरली काकूंचं बोलणं ऐकूनही त्यांच्याकडे काही न बोलता ते गुरुजींकडे बघून म्हणाले, "गुरुजी, माझ्या मुलांनी कोल्हापूरला शिकायला माझी हरकत नाही आहे. फक्त तशा विद्यालयात इंग्रजीकडे विशेष लक्ष देत नाहीत आणि या इंग्रजीच्या अभावी अनेक शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना केवळ त्यांचं इंग्रजी कच्चं आहे म्हणून आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे नंतर त्यांना फक्त शिक्षक किंवा पोस्टमॅन व्हावं लागतं किंवा ते एखाद्या कंपनीत कामाला लागतात. पण डॉक्टर, इंजिनियर त्यांना होता येत नाही. त्यांना परदेशात नोकरीसाठी जाता येत नाही, कारण आता इंग्रजी हीच सगळ्या जगात चालणारी प्रमुख भाषा आहे आणि ती नीट येणं गरजेचं आहे. आणि चिकोडीत ही फार चांगली सुविधा आहे. त्यामुळे मी आत्माला तुकाला चिकोडीतच पाठवणार." हे ऐकताच इरली काकू रागानं पाय आपटत ओरडल्या, "गुरुजी, तसं असेल तर मला माझ्या पोरांना डॉक्टर करायचं नाही. ते तुमच्यासारखे शिक्षक होतील." आणि नंतर इरली काकूंच्या आणि काकाच्या भांडणाला वैतागलेली आमची आजी ओरडून म्हणाली, "रामदास, आग लागो तुझ्या त्या इंग्रजीला. तू पोरांना कोल्हापूरलाच आबाकडे ठेव. बाबांनो, आता ती भांडणं थांबवा रे." तरीही रामदास काका रागानं म्हणाले की, "आये, ही इरली अनपड घाटी आहे. मी आत्मा तुकाला फक्त त्यांचं इंग्रजी चांगलं व्हावं आणि सुरेश रमेश तिथे आहेत म्हणून पाठवतोय. तसंच तिथे आबा आणि रमाकाकूंच्या लाडानं आत्मा तुकाचा नीट अभ्यास होणार नाही, तर वसतिगृहात सुरेश रमेश त्या दोघांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील. तेव्हा कुणी काहीही म्हणू दे, मी माझ्या पोरांना चिकोडीलाच पाठवणार." त्यावेळी ह्या पतीपत्नीच्या भांडणात गुरुजी तटस्थपणे बघत राहिले आणि ते बघून आजी त्यांना म्हणाली, "गुरुजी, तुम्हाला काय वाटतंय?" तसं गुरुजी इरली काकूंकडे बघत त्यांना म्हणाले, "आपली आई म्हणून आपल्या मुलांना सांभाळण्याची वृत्ती आहे आणि ती योग्यच आहे. तरीसुद्धा इरली बाळ, डॉक्टर होण्यासाठी इंग्रजी येणं फार आवश्यक आहे. तेव्हा आपण सर्वप्रथम मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा असं मला वाटतंय." इरली काकू रागानं म्हणाल्या, "गुरुजी, मी आबांना सांगेन, त्यांना इंग्रजीची शिकवणी लावेन, पण मुळात मला त्यांना डॉक्टर करायचंच नाही आहे." हे इरली काकूंचं बोलणं ऐकून गुरुजी गप्प झाले. त्या दिवशी रागावलेले रामदास काका आत्याच्याच चुलीजवळ बसून जेवले आणि जेवताना आजीला म्हणाले, "आये, चिकोडीला श्याम विद्यालयात दाखला घ्यायला अजून 8 दिवसांचा अवधी आहे. नंतर मी आणि गुरुजी चिकोडीला जाणार." त्यावर आजी काही बोलली नव्हती. नंतर 2 दिवसांनी सकाळी सकाळी आबांची जीप आमच्या सातमाईंच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली होती. तेव्हा आजी आत्याला म्हणाली, "आनंदे, आता वाड्यात महायुद्ध होणार. मी त्यात अजिबात पडणार नाही. रामदास, इरली आणि आबा काय ते बघून घेऊ देत." आज आबाबरोबर शंकर काकासुद्धा आले होते. त्यावेळी रामदास काका आणि आत्मा तुकादादा चुलीकडे बसून न्याहारी करत होते. तेव्हा आमचे आत आलेले आबा आणि शंकर काका ओसरीवर बसलेल्या आजी आत्याकडे बघून न बघितल्यासारखं करून एकदम आत गेले. नंतर आज बराच वेळ त्या दोघांची आणि इरली काकूंची खुसफुस चालू होती. आबा रामदास काकांना काही सांगत होते आणि तेव्हाच आमचे आत्मा तुकादादा बाहेर ओसरीवर आले आणि इरली काकूंनी माझघराचं दार लावून घेतलं. तेव्हा ते दोघेही भेदरलेले दिसत होते. आजीने एकदम त्या दोघांना विचारलं, "अरे आत्मा तुका, एवढं दार लावून आत कसली बोलणी चालली आहेत?" "आज्जे, बाला कोल्हापूरला जाण्यासाठी भांडती आहे." आजी आत्याकडे बघत म्हणाली, "म्हणजे तुम्हाला कोल्हापूरला नेण्यासाठी ती रामदासशी भांडती आहे?" आत्मादादा पुन्हा खालच्या आवाजात म्हणाला, "नाही आज्जे, बाला आणि आम्हाला घेऊन कायमची आबांकडं राहायला जायचं म्हणती आहे." हे भलतंच ऐकून आजी आणि आत्या अत्यंत आश्चर्यानं "काय?" अशा म्हणाल्या. आजीने कपाळाला हातच लावून घेतला.
तेव्हाच रामदास काकांचं इरले गप्प बैस म्हणून एवढ्या जोरात ओरडणं ऐकू आलं की आमचे शिवा काका, नागो काका, विठ्ठल काका, माझे बाबा आपापली न्याहारी सोडून काय झालं म्हणून तसेच ओसरीवर आले. त्यांच्या पाठोपाठ आम्ही पोरंसुद्धा आलो. इतक्यात ते माझघराचं दार जोरात उघडून रामदास काकाच बाहेर येऊन आत्याला म्हणाले, अक्के तुझ्या टोपलीत भाकरी असली तर मला वाढ, ती खाऊन मी शेतावर जातो. शिवा काका म्हणाले, दादा काय झालं, चल तू माझ्या चुलीजवळ भाकरी खा. त्यावेळी आम्हा कोणाला माहीतच नव्हतं की वाड्यात आबा आणि शंकर काका आलेत. तेव्हाच आबा पाटील आजीजवळ येऊन म्हणाले, आये मी सांगतो काय झालं ते. ते असं म्हणत असताना त्यांच्या पाठोपाठ शंकर काका, इरली काकू बाहेर येऊन उभे राहिले. माझी आजी आबा पाटलांकडे भेदकपणे बघत कडकपणे म्हणाली, आबा आज एवढ्या दिवसांनी तुम्हाला माझ्याशी बोलावं असं वाटलं, म्हणजे ते तसंच महत्त्वाचं असणार. तरी त्या अगोदर आमच्या वाड्यात आम्ही राहतो याची कदर तुम्ही केली, त्याचं मला जास्त बरं वाटलं. बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. आजीचं हे बोलणं ऐकून जरा वर्रमलेले आबा म्हणाले, आये तुम्हा खोतांना माहिती आहे आमचा सखा गेल्यापासून आमच्या इरलीची कशी मनस्थिती बिघडली आहे. खरं तर तिला इथे सखाच्या आठवणींना राहायचंच नव्हतं. फक्त ती आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी इथे कशी बशी राहती आहे. तसं आता जर पोरं कोल्हापूरला माझ्याकडे राहणार आहेत तर मला आणि इरलीलासुद्धा वाटतं की तिने आणि जाबाई बापूंनी कोल्हापुरात येऊन राहावं. म्हणजे तसा आमचा तिथे जुना वाडा आहे, तिथे राहतील. इरलीच्या वाट्याची जी जमीन आहे ती त्यांनी कसावी आणि सातमाईंचा वाडा सोडावा. म्हणजे तसं महिन्यातून त्यांनी 4-5 दिवस तुमच्याकडे येऊन राहायला हरकत नाही, पण पोरं आणि इरली इथे येणार नाहीत. आणि हे सगळं आबा आजीला सांगत असताना आमच्या इरली काकू मात्र डोकं खाली घालून पण डोळे वर करून काकाकडे बघत होत्या. आबा पाटील पुढे म्हणाले, आये जावई बापूंना हे पटत नाही आहे. ते म्हणतात मी पोरांना चिकोडीलाच ठेवून शिकवणार, वाटल्यास इरलीनं एकटीनं कायमचं कोल्हापूरला जाऊन राहावं. आता ही काय त्यांच्या बोलण्याची तरा झाली का? त्यांनी आपल्या पत्नीचा विचार करायला नको का? आता इरली त्यांच्याशिवाय एकटी राहील कशी? तेव्हा आता तुम्ही त्यांना समजून सांगा. तसंही त्या पोरांचा ते डॉक्टर होईपर्यंतचा खर्च मी करणार आहे, तेव्हा त्यांना कसली काळजी करायचं कारण नाही. त्यावेळी आजी शांतपणे म्हणाली, हे आबा हा तिढा रामदास आणि तुमचा आहे, तो तुम्हीच सोडवावा. परंतु एवढं लक्षात ठेवा, जशी तुमची पोर तुम्हाला तुमच्याजवळ हवी तसंच मला माझा पोरगासुद्धा माझ्या समोर हवा आहे. अहो तो आमच्या सातमाईच्या वाड्याचा आधार आहे. तरी हा त्याच्या संसाराचा प्रश्न आहे, निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे. पण हां, आणखीन एक गोष्ट आपण म्हणालात की आमचा सखा, तर तो तुमचाच सखा नव्हता, आमच्या सर्वांचाही या सातमाईंच्या वाड्याचा सखा होता. पुन्हा बोलताना ही अशी चूक करू नका. तिने रामदास काकांकडे बघितलं. त्यावेळी आजीला त्यांचं उतरलेलं तोंड बघून खूप वाईट वाटलं होतं. तिला त्यावेळी माहिती होतं की तिच्या या मोठ्या पोराची तिच्यावर, इथल्या सर्वांवर फार माया आहे. तेव्हाच आजीला आठवलं की ज्यावेळी आजोबा गेले तेव्हा आपल्या लहानग्या हातात तिचा थरथरणारा हात घेऊन तिला म्हणाला होता, आई रडू नकोस, मी आहे. आणि नंतर त्यांनी आणि तिच्या ह्या आनंदीने हा वाडा सावरून धरला होता. नंतरही तिच्या वाड्याची जबाबदारी तिच्या या शांत पोरानं आपल्या खांद्यावर घेतली होती. आता आपल्या लग्न झालेल्या पोरात आपल्या इस्टेटीनंतर भांडणं नकोत म्हणून तिने आपल्या हयातीत जरी शेताच्या जमिनीची, वाड्याची वाटणी केली होती, तरीसुद्धा तिच्या वाड्यात ती सगळी भावंडं गुण्यागोविंदानं राहत होती, मायेच्या एका धाग्यानं गुंफली होती. तिला माहिती होतं या धाग्यातला एक जरी धागा तुटला तरी ती सगळं मायेची माळ तुटून फुटून जाईल. तसं आज देखील तिचा हा भरलेला वाडा आणि ती स्वतः आपल्या रामदास आणि आनंदीवरच अवलंबून होती. रामदास आणि आनंदी तिचे 2 हात होते आणि आता आबा तिला तिचा 1 हात तोडायला सांगत होते. आता आबांच्या सांगण्याचा निर्णय रामदास काकांना घ्यावा लागणार होता. त्यामुळे त्यावेळी सगळा वाडा काका काय बोलतात हे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे बघत स्तब्ध उभा होता. त्यावेळी आमचे रामदास काका आबांकडे बघत होते, तेव्हा त्यांचं लक्ष इरली काकूंकडे सुद्धा होतं. त्यावेळी त्यांनी आपला ओठ रागानं दाताखाली दाबून धरला होता आणि तेव्हाच त्यांचं लक्ष आपल्या आईकडे गेलं आणि तिचं त्यांच्याकडे दीनवाण्या नजरेनं बघणं त्यांना फार लागलं.
आज प्रथमच त्यांना आपण या आबाच्या लाडक्या पोरीशी इरलीशी विवाह केला याचा त्या क्षणी फार पश्चात्ताप झाला. ते एकदम पुढे सरकून इरली काकूंकडे बघत म्हणाले, इरले, तू आत्ताच्या आत्ता आबांबरोबर कोल्हापूरला जा. मी तुला काडीमोड देणार आहे. मला कुणीही जर सातमाईंचा वाडा सोडायला पुन्हा सांगितलं तर नंतर त्याचा काय परिणाम होईल हे मी सांगत नाही. तसंच आबा, माझी पोरं चिकोडीला शिकतील आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. ते पुन्हा इरली काकूंकडे वळून बघत म्हणाले, इरले, आज आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्याशी लग्न का केलं याचा फार पश्चात्ताप होतोय. हे बघ इरले, मला तुझ्यापेक्षा माझी ही आय, माझी आनंदी अक्का आणि माझे हे भाऊ फार प्रिय आहेत. मी जर त्यांच्यापासून दूर झालो तर त्या क्षणी माझं आयुष्य संपून जाईल. जा, तू चालती हो. आणि इरली काकूंनी एकदम डोकं बडवून मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. त्या मोठ्यानं किंचाळत ओरडल्या, अहो, जर तुम्ही कोल्हापूरला येणार नसाल तर मी सुद्धा जाणार नाही आणि मी माझ्या पोरांना शिकायला कुठे दूर पाठवणार नाही. काकाही संतापले, म्हणाले, मग ठीक आहे इरले, त्यांना तुझ्या चुलीजवळ बसव, भाकऱ्या करायला शिकव. आणि काका न्याहारीही न करता शेताकडे निघून गेले. तेव्हा माझे बाबा काका आपापल्या चुलीकडे गेले होते आणि आजी आणि आत्या आबांकडे किंवा शंकर काकांकडे न बघता आत निघून गेल्या. तेव्हा त्या रिकाम्या ओसरीवर फक्त रडणाऱ्या इरली काकू, आबा आणि शंकर काका होते. नंतर आबांनी इरली काकूंची समजूत काढून थोड्या वेळानं ते दोघंही निघून गेले होते. त्यावेळी आमच्या शांतवाड्यात फक्त इरली काकूंचे खुंदकेच ऐकू येत राहिले होते, कधीही न संपणारे. त्या दिवशी आमच्या इरली काकूंनी रडून आणि ओरडून इतका गोंधळ घातला होता की माझी आई तर बाबांना म्हणाली की अहो, अशा रडण्या पडण्यानं या इरली वहिनींना काहीतरी होईल. खरं तर मला आमच्या रामदास भाऊजींचं फार वाईट वाटतंय. अहो, कुठलीही गोष्ट सहन करायची एक सीमा असते. हे ऐकूनही माझे बाबा काही बोलले नव्हते. माझी आजी मात्र हळूहळू उठून इरली काकूंच्या चुलीजवळ गेली आणि म्हणाली, इरले, आता हे सगळं पुरे कर. माझ्या पोराला 4 घास सुखानं खाऊन जगू दे. आणि नंतर ती तिथून हळूहळू मागे वळून सातमाईंच्या पारावर जाऊन बसली होती. ती दुपारी भाकरी खायला सुद्धा आली नव्हती. जेव्हा गुरुजी भाकरी खाण्यासाठी आनंदी आत्याच्या चुलीकडे आले तेव्हा आत्या आजीला बोलवायला गेली. तेव्हा आजी आत्याला इतकंच म्हणाली की आनंदे, मला भूक नाही आहे गं, तू गुरुजींना वाढ. रामदास आला की त्याला 4 घास खायला घाल. मी आता एकदम रात्री त्याच्याबरोबर जेवीन. आत्या पटकन म्हणाली की आहे अगं, अशानं तुझी तब्येत ढासळेल. 4 घास माझ्याबरोबर खाऊन घे. नको गं आनंदे, मला खरंच काही नको, मी जरा इथे बसते निवांत. नंतर मात्र माझी आत्या काही न बोलता तिथनं निघून गेली होती. त्यावेळी तिला माहिती होतं की तिच्या आईला आत्ता जेवणापेक्षा त्या एकांताची गरज जास्त आहे. नंतर तो संपूर्ण दिवस, संध्याकाळ फार उदास गेली. त्या दिवशी आणि संध्याकाळी सगळ्या वाड्याच्या कानाकोपऱ्यात इरली काकूंचे हुंदकेच भरून राहिले होते. शेतावरून आलेले रामदास काका आपल्या माजघरात न जाता तसेच ओसरीजवळ आजीकडे बसून होते. त्यावेळी आत इरली काकूंचा हा आकांत चालला होता आणि एकदम ते सगळं सहन न होऊन काका आपल्या कपाळावर बुक्के मारत आजीला म्हणाले, आये, मला खरंच हे दररोजचं मरण जगत नको वाटतंय आत्ता इथे मरून जावं. तेव्हा आजीनं चटकन आपला सुरकुतलेला हात त्यांच्या तोंडावर ठेवला. आत्यानं आणलेली भाकरी आपल्या थरथरत्या हातानं त्यांना भरवायला लागली आणि देवा, माझे इतके मोठे काका एकदम आजीच्या कुशीत शिरले. ढसाढसा रडत म्हणाले, आये, फार थकलो गं. हा वनवास कधी संपणारच नाही का गं. त्यावेळी आमचा सगळा वाडा तिथे उभं राहून काकांचं ते रडणं, त्यांचा तो आलाप ऐकत स्तब्ध उभा राहिला होता. तिथल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. माझी आजी एकदम व्याकुळ झाली आणि म्हणाली, नको रे लेकरा असा हताश होस. आपल्या सातमाईंवर श्रद्धा ठेव. तूच म्हणतोस ना रे लेकरा की जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. बघ लेकरा, आपल्या सातमाईंवर विश्वास ठेव.
पोरा त्यांनी सखा येणार असं सांगितलंय, तसा तो कुणाच्या तरी पोटी येईल आणि त्याला बघून इरली सगळं दुःख विसरेल. नंतर ते दुःख संपूनच जाईल. पोरा, पाऊस पडला की भुईवरचं गवतसुद्धा आपोआप तरारतं, हसायला लागतं. तसंच पोरा, हे सगळं दुःख संपून वाड्यात पुन्हा ते सुखाचे दिवस नक्की परत येतील. तू फक्त निराश होऊ नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेव. काका रडत आपलं तोंड वर करून म्हणाले, आई मी आणखीन किती वाट बघू. आता कशा कशाची आणि कुणाकुणाची वाट बघायची ताकद नाही उरली ग. तेव्हा आजीने एकदम ओढून आपल्या त्या मोठ्या मुलाला आपल्या कुशीत घट्ट घेऊन आजीसुद्धा ढसाढसा रडत राहिली. त्या रात्री आमच्या इरली काकूंच्या बरोबर आमचा सगळा वाडासुद्धा रडला होता आणि ती फार वाईट रात्र रडत रडत संपली होती. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या. नमस्कार.